आज देगलूर उपविभागीय कार्यालय या ठिकाणी 80वा स्वातंत्र्य दिन या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या भागातील सर्व जनतेस मी प्रथम या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप मी माझ्या वतीनं खूप शुभेच्छा देतो। आपण जे म्हटलं तर निश्चितपणे मी म्हणेन की आज आपला देश खऱ्या अर्थाने एका वेगळ्या उंचीवर निश्चितपणे गेलेला आहे। प्रश्न हे संपले जरी नसतील परंतु बऱ्यापैकी प्रश्न हे मोठ्या संख्येने त्या ठिकाणी मार्गी लागलेले आहेत। आज आपण पाहतो की देशाचे लोकप्रिय सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली संबंध देशामध्ये एक चैतन्याचं निश्चितपणे वातावरण आहे। आज जागतिक पातळीला जर म्हणाल तर आपला आज एक देश एका मोठ्या वेगळ्या उंचीवरती निश्चितपणे त्यांनी नेऊन ठेवलेला आहे। राज्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्य अतिशय चांगल्या गतीनं त्या ठिकाणी कार्य करत आहे। अगदी तळागाळातील शोषित वंचित घटकांना त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी अनेक विषय त्यांनी हाती घेतले आणि ते यशस्वीपणे अंमलात देखील आलेले आहेत। त्यामुळे मला आनंद आहे की मी या भागाचा प्रतिनिधी म्हणून काम करत असताना या भागातील देखील अनेक समस्या ह्या राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुटताना पाहिल्यात। ज्या प्रकारे आपल्या भागामध्ये गेल्या वेळेस पाऊस झाला होता त्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोठ्या संख्येने रक्कम मिळून त्या ठिकाणी न्याय मिळालेला आहे। त्यासाठी मी राज्य सरकारचे सर्वप्रथम आभार मानतो। नरेंद्रजी मोदी साहेब यांचे देखील आभार मानतो की त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रती एक चांगली भावना त्या ठिकाणी त्यांनी दर्शवली। अशाच प्रकारे कार्य हे आपल्या राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं चालू राहील आणि भविष्यात जनतेचा आशीर्वाद देखील या दोन्ही सरकारच्या बाजूने निश्चितपणे राहतील अशी मला या ठिकाणी खात्री आहे। सर, येणाऱ्या काळामध्ये आपण या भागामध्ये कोणते वेगवेगळे उपक्रम म्हणा किंवा काही इंडस्ट्री वगैरे उभारण्यासाठी काय भूमिका असणार आहे? हे बघा, मी या ठिकाणी खानापूर या ठिकाणी MIDCची वाढीव MIDCची मागणी केली। त्या माध्यमातून उद्योग त्या ठिकाणी उभे राहतील। या भागामध्ये मोठमोठे इन्फ्रास्ट्रक्चर उभे राहण्यासाठी या ठिकाणी प्रयत्नशील म्हणजे या ठिकाणी निश्चितपणे आहे।